नमस्कार मंडळी, तर मी शुभ्रा स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये आणि आशा करते की तुम्ही सर्व मस्त आणि मजेत असाल। तर आज आहे ना, आज नॉनव्हेजचा वार आहे, बुधवार आहे। तर आमच्याकडे सकाळपासूनच नॉनव्हेजमध्ये काय नाही काय चालू आहे। म्हणजे सकाळी नाश्त्याला भुर्जी होती, म्हणजे टिफिनला बनवली होती, त्यानंतर नाश्त्याला ही तीच झाली। तर आता दुपारी छान फ्रेश अशी फ्रॉन्स आणलेली आहे बघा। तर हे बघा छान फ्रेश भेटलेले आहेत प्रॉन्स आणि इकडे लेग पीस आणलेले आहेत, ते फ्राय करायचे। तर बनवायचे आता हे आणि पहिलं साफ करून घेते, त्याच्यानंतर मग बनवणार आहे। चला तर मग सुरुवात करूया। तर ही भुर्जी आहे, सकाळी बनवली होती आणि इकडे भात लावून घेतलाय, डाळ आहे। तर मच्छीचं वार आहे आणि आमच्याकडे मच्छी नाही असं कधी होत नाही। मच्छी किंवा नॉनव्हेजमध्ये काहीतरी असतंच, म्हणजे वार आहे आणि मच्छी किंवा चिकन किंवा असं काहीतरी असतंच, सुकी मच्छी वगैरे। म्हणजे नॉनव्हेज पाहिजे म्हणजे पाहिजे असं असतं। मला वाटतं मराठी किंवा जे कोणी कोकणी आहेत त्यांच्या घरी सेम असाच असेल। तुमच्या घरी असंच असतं का? मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझे व्हिडिओज तुम्ही कुठून बघताय तेही मला कमेंटमध्ये सांगा। तर तुम्हाला आवडतात का मच्छी किंवा नॉनव्हेज जे काय आहे ते? चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। पण मी पहिल्यांदाच बनवते, बघू कशी होते आजची रेसिपी। चला तर मग ट्राय करूया आपण। तर हे लेग पीस आहेत बघा, ते फ्राय करायला घेते। त्यांना असे कट करून आणलेलं आहे, जेव्हा घेतानाच कट करून घेतलेलं आहे। तर आता ह्याला मसाले वगैरे लावून मॅरिनेट करून थोडं 10 मिनटं ठेवणार आहे, त्यानंतर मग लगेच मग करायला घेईल। तर इकडे मी आलं लसूण पेस्ट, त्यानंतर आपला तिखट मसाला, थोडासा हळद, आणि थोडासा काश्मीरी लाल मिर्च पावडर, त्यानंतर चवीपुरतं मीठ, हे सर्व घालून घेते आणि पूर्ण मिक्स करून थोडा वेळ ठेवून देते। त्यानंतर अर्धा लिंबू घेतलेला आहे, त्याचा रस टाकणार आहे त्याच्यामध्ये। तर आता हे लावून घेतलंय, तर थोडा वेळ ठेवून देते आणि बाकीची मग तयारी करते। तर ही मच्छी आहे ना, साफ करून घेतले। पीस बघा केवढे मोठे मोठे आहेत, हे कट करून घेणार आहे। स्कॅम्पी असं म्हणतात या मच्छीला, मी पहिल्यांदाच बघितले एवढे मोठे मोठे प्रॉन्स। तर आता ट्राय करूया आपण, बघू। तर इकडे ना तेल घालून घेते। तर आता इकडे तेल गरम झालेलं आहे, तर आता हे पीस मी त्याच्यामध्ये ठेवते फ्राय करायला। तर आता हे फ्राय होतात, थोडा वेळ झाकण ठेवते। लेग पीस फ्राय होत आहेत, तोपर्यंत आपण इकडे कोलंबी बनवून घेऊया। त्यासाठी मी इकडे तेल गरम करायला ठेवते थोडं। तर आता तेल गरम झालंय आणि लसूण टाकते, थोडीशी ठेचून घेतली, जास्त नाही बारीक करून।
तर आता हे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ते थोडंसं तेलामध्ये परतून घेते. तर आपला मसाला परतून झालेला आहे. तर त्याच्यामध्ये आता मसाले टाकून घेते. त्यासाठी इथे तिखट मसाला, त्यानंतर हळद टाकून घेतले. मग ते परतून घेते. जास्त कोणतेही मसाले यूज नाही करते मी, एवढेच आहेत मसाले, म्हणजे तिखट आणि हळदच टाकलेले आहे. त्याच्यामध्येच फ्राय करणार आहे, शिजवून घेते कोलंबी. आता जरा हे छान परतून घेते मसाले. मसाला छान परतून झालेला आहे. त्यानंतर आता कोलंबी टाकून घेते त्याच्यामध्ये. आणि आता थोडा वेळ झाकण ठेवून घेते. 2 मिनिटं झाकण ठेवणार, जास्त वेळ नाही. तर आता हे परतून घेऊया. पाणी सुटलेलं आहे, पाहू शकते तुम्ही. आणि फ्राय पण झाले छान छान. तर आता ही बघते जरा झाकण घालून. तर आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेते आणि मग ते छान शिजते. थोडंसं पाणी टाकून घेते. तर आता कोलंबी आपली शिजत आली आहे. तर त्याच्या आधी थोडं जरा शिजायच्या आधी कोकम टाकून घेते, म्हणजे कसं कोकम लागेल त्याला आणि शिजेल सुद्धा. मच्छीला जेवढं आंबट असेल ना, म्हणजे कोकम किंवा आगळ वगैरे, तेवढं छान लागते मच्छी. आंबट पाहिजे मच्छी, आम्हाला अशीच आवडते. आणि इकडे आपली कोलंबी तयार झालेली आहे. खूप छान होते, नक्की ट्राय करा. तर आपले इथे लेग पीस तयार झालेले आहेत, पाहू शकता तुम्ही. बघा, छान फ्राय झालेले आहेत पूर्ण. नक्की ट्राय करा, छान होतात असे. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील किंवा रेसिपीज आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि पुन्हा भेटूया नवीन एका अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.